लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट हा बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आता अद्वैतला जेल होणार आहे आणि अद्वैतवरती आता एक भयानक मोठा खटला चालणार आहे आणि या गोष्टीचा फायदा मात्र रोहिणी आणि राहुलला होणार आहे. सोबतच आता सरोजला आणखी राग येणार आहे आणि कलाचं मात्र आता याच्यामध्ये सँडविच होणार आहे आणि कला मध्येच पिसली जाणार आहे. तर मित्रांनो, नेमकं पुढं काय होतंय हे जाणून जर घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं, तुम्ही लाईक करायला विसरलात तेवढं फक्त एक लाईकचं बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सध्या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की अद्वैतवरती त्या कोकणातच्या मुलीने ज्या गावामध्ये अद्वैत आणि कला थांबले होते तिथे एक मुलगी अद्वैतच्या फारच जवळ येत होती आणि त्याच मुलीने मात्र आता अद्वैतवरती छेड काढल्याचा व आबरू लुटल्याचा दावा पोलीस स्टेशनमध्ये तिने केला आहे. म्हणजेच अद्वैत विरुद्ध तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे की अद्वैतनेच माझी आबरू लुटली होती आणि त्यामुळे आता अद्वैतवरती आता खूप मोठं संकट निर्माण होणार आहे. अद्वैत त्या गावात मात्र राहिला, परंतु आता मात्र अद्वैतवरती असं हे भयानक संकट आल्याने मात्र आता खूप मोठा मालिकेत गदारोळ होणार आहे. आणि मित्रांनो, सरोज मात्र या सगळ्या परिस्थितीला जबाबदार फक्त आणि फक्त कलाला ठरवणार आहे. कारण की कलाने जेव्हा संगीताला फोन केला होता तेव्हा तो फोन स्पीकरवरती असतो आणि सगळं बोलणं सगळ्यांनी ऐकलेलं असतं. कलानेच हट्ट केलेला असतो की त्या गावामध्ये आपण थांबूया असं ती अद्वैतला म्हणालेली असते आणि अद्वैतचा याच्यासाठी स्पष्ट नकार देखील असतो. तरी देखील आता या गोष्टीवरती पूर्ण जबाबदार ही सरोज फक्त आणि फक्त कलाला ठरवणार असते आणि कलालाच म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालं. आता नेमकं इन डिटेलमध्ये जाणून घेऊया की नेमकं कधी आणि काय काय झालं. आता अद्वैत आणि कला हे सगळे घरामध्ये बसलेले असतात आणि अचानक आता बाहेरून पोलीस आता आलेले असतात आणि पोलीस येताच आता अद्वैत चांदेकर कुठे आहे असं विचारतात. तेव्हा मात्र घरातले सर्वजण घाबरलेले असतात. आबा, सरोज, कला हे सर्वजण आता दरवाजापाशी आलेले असतात. पोलीस म्हणत असतात की अद्वैत चांदेकर, तुमच्या विरुद्ध या मुलीने मॉलेस्टेशनचा गुन्हा दाखल केलाय पोलीस स्टेशनमध्ये आणि तुम्ही तिची आबरू लुटण्याचा प्रयत्न केला असाही दावा ती करत आहे. तेव्हा आता तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. आणि ती मुलगी सुद्धा म्हणत असते की हो, हाच आहे तो, यानेच माझ्या इज्जतीवरती हात टाकला. आता एवढं मोठं वक्तव्य त्या मुलीने केलंय म्हटल्यावरती आता मात्र खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. ते म्हणजे सर्वजण शॉक झालेले असतात. अद्वैत असं काही करू शकतो असं कुणालाच वाटत नसतं. तेव्हा मात्र मला म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब, माझा नवरा मला चांगला माहिती आहे. अद्वैत चांदेकर नाव आहे त्याचं आणि सोबतच माझा त्याच्यावरती संपूर्ण विश्वास आहे. त्याच्या जीवनात त्याच्याकडून अशी कधीही चूक होणार नाही आणि तो कधीही असं वागू शकत नाही. मी एक साक्षीदार या नात्याने सांगते, कारण की मीही त्याच्यासोबत होते आणि मी आणि तो दोघेही सोबतच होतो. त्याच्यामुळे त्याने असा काहीही गुन्हा केलेला नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा मात्र पोलीस म्हणतात की आम्हाला आमची प्रोसेस मात्र पार पाडावी लागणार आहे. आता या मुलीने यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, तेव्हा मात्र आता आम्हाला यांना पोलीस कस्टडीमध्ये घ्यावंच लागणार आहे. त्यामुळे मात्र मला आता दुसरा काही पर्याय नाही आहे. मला आता अद्वैत सरांना घेऊनच जावं लागणार आहे. पोलीस इन्स्पेक्टर जेव्हा असं बोलतात तेव्हा मात्र आता कलाकडे दुसरा काही पर्याय उरत नाही. कलाला आता खूप जास्त राग आलेला असतो त्या मुलीचा. त्या मुलीला खूप जास्त कला रागाने बघत असते. अद्वैतला आता पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येतं. आता ही गोष्ट जेव्हा रोहिणी आणि राहुलला समजते तेव्हा मात्र त्यांच्यासाठी ही गोष्ट सोन्याहून पिवळी असते. आता त्यांना फार आनंद होत असतो. राहुलच्या डोक्यात आता या गोष्टी असतातच की हा अद्वैत सारखा माझी जागा घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच मला कधी या कंपनीमध्ये स्थानच मिळवून देत नाहीये आणि मला आता याची ही गोष्ट पटतच नाहीये. आता मात्र मीच काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मात्र हा विचार राहुलच्या डोक्यात सुद्धा असतो आणि सोबतच रोहिणीच्या सुद्धा डोक्यात एक गोष्ट असते. ती म्हणजे रोहिणी राहुलला म्हणत असते, तुला जर संपूर्ण व्यवसाय स्वतःच्या ताब्यात घ्यायचा असेल तर तुला ही योग्य संधी आहे. या संधीचा फायदा तू करून घेऊ शकतो
आणि मात्र मग त्यानंतर अद्वैतचे काय हाल होतील हे तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा आता या संधीचं सोनं करून घे आणि लाग कामाला, असं आता रोहिणीने राहुलला सांगितलेलं असतं. रोहिणी आणि राहुल आता एकत्र येऊन अद्वैत विषयी सगळ्या गोष्टी बाहेर काढणार असतात आणि अद्वैतची कशा प्रकारे बदनामी होईल यासाठीच ते आता काम करणार असतात. आता अद्वैतला ज्यावेळेस जेल झालेली असते त्यावेळेस मात्र कला त्याला सोडवण्यासाठी तिथं गेलेली असते, परंतु त्या मुलीने अद्वैत विरुद्ध मॉलेस्टेशनची केस दाखल केलेली असते. त्यामुळे अद्वैतला आता बेल मिळत नसते. कला वेगवेगळ्या वकिलांना कॉन्टॅक्ट करत असते, सरोज देखील कॉन्टॅक्ट करत असते, परंतु अद्वैतला बेल मिळणं आता काही शक्य नसतं. आणि आता जोपर्यंत कोर्टामध्ये हजर केलं जाणार नसतं तोपर्यंत कोणताही उपाय त्यावरती नसतो. त्यामुळे आता सरोजचेही हात बांधले गेलेले असतात आणि कलाचेही. सर्व प्रकारचे प्रयत्न करून झाल्यानंतर मात्र आता दोघांनाही स्वीकारावं लागतं की अद्वैत जेलमध्येच थांबणार आहे. तेव्हा मात्र सरोजला प्रचंड राग येत असतो. सरोज म्हणत असते की हे सगळं तुझ्यामुळे झालंय. कला, तू जर म्हटली नसती ना त्याला तिथे थांब तर मात्र या सगळ्या गोष्टी घडल्याच नसत्या. याला सर्वस्वी जबाबदार फक्त तू एकटी आहे. तेव्हा आता तू इथून चालती हो, या पोलीस स्टेशनमध्ये तू आता मला दिसली नाही पाहिजे, असं आता सरोज म्हणत असते. कला आता घरी आलेली असते. घरी आल्यानंतर ती विचार करत असते की त्या रात्री नेमकं काय काय घडलं. आता तिथे बाकीचे सुद्धा होते गावातले, ते सुद्धा साक्षीदार होते. कोणी ना कोणी तर बघितलंच असेल ना. तसंही मी आणि अद्वैत तर सोबत होतो आणि मग या मुलीने असा गुन्हा का दाखल केला या सगळ्या गोष्टीचा आता सोक्षमोक्ष लागायलाच हवा. यासाठी आता कला त्या गावात जायचा परत विचार करते. कलाला आता गावाकडे जायचं असतं, त्या सगळ्या गोष्टीची चौकशी करायची असते, सोबतच साक्षीदार उभे करायचे असतात. परंतु अद्वैतला आता इकडे पोलीस कोठडीमध्ये त्रास होत असतो आणि तेव्हा मात्र सरोजची काळजी सरोज आबांना सांगत असते की अद्वैतचे काय हाल आहे इथे. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की तू काळजी करू नको सरोज, मी काहीतरी करतो. आबांनी आता वरती सिनियर ऑफिसरला फोन केलेला असतो. आता आबांची पोच ही खूप जुनी आणि फार उच्च लेवलची असते. त्यामुळे आबांनी आता सगळ्या मॅटरला व्यवस्थित हँडल केलेलं असतं. परंतु तरी देखील आता अद्वैतची सुटका काही झालेली नसते. अद्वैतला पोलीस कस्टडीमध्येच थांबावं लागणार असतं आणि त्यासाठी आबांनी सुद्धा आता प्रयत्न केलेले असतात. परंतु आता अद्वैत काही सुटत नाही. इकडे राहुल आणि रोहिणी यांच्या डोक्यामध्ये आता कुरघुड्या सुचायला सुरुवात झालेली असते. त्यांनी आता वेगवेगळे नवीन प्रकारचे प्लॅन उभे करायला सुरुवात केलेली असते. आता कशा प्रकारे अद्वैतची ही केस अजून स्ट्रॉंग होईल आणि अद्वैत आता याच गुन्ह्यामध्ये आत जाईल या गोष्टीची काळजी आता रोहिणी आणि राहुल घेणार असतात. राहुल लगेचच त्या गावामध्ये जातो, त्या मुलीला भेटतो आणि म्हणतो की मला खरं सांग काय काय झालं होतं ते. तेव्हा मात्र आता ती मुलगी जे काही घडलंय ते सगळं सांगायला सुरुवात करते. तेव्हा मात्र राहुल म्हणतो की मी तुम्हाला पैसे देतो, कारण की हा प्लॅन तर रोहिणीचा आणि राहुलचा एकत्रित असतो. राहुलने आता ऑफर दिलेली असते की मी तुम्हाला पैसे देतो, परंतु केस मागे घ्यायची नाही. कोणतीही अवस्था आली, काहीही तुमच्यावर प्रेशर आला तर पैसे तुम्हाला कमी पडणार नाही, परंतु तुम्ही केस मागे घ्यायची नाही, असं आता त्याने त्या मुलीला त्याच्या आईवडिलांना सर्वांना सांगितलेलं असतं. त्यांना पैसे खाऊ घातलेले असतात आणि आता त्याविषयी तो म्हणत असतो की तुम्हाला जी काही मदत लागेल, वकील लागेल, काय पैसा लागेल, सगळं काही देतो. फक्त आणि फक्त आता ही केस मागं घेता कामा नये आणि अद्वैत सुटता कामा नये. फक्त एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तेव्हा मात्र आता त्यांनी या गोष्टीला होकार दिलेला असतो. लगेचच राहुलने 1,00,000 रुपये दिलेले असतात आणि रोहिणीने सुद्धा लगेचच राहुलला फोन करून सांगितलेलं असतं की हे बघ, त्या व्यक्तींना क्लिअर कट सांगून दे की पैसे हे काम झाल्यावरती बाकीचे मिळतील, आधी फक्त हा ॲडव्हान्स आहे. आता त्या लोकांना जेव्हा 1,00,000 रुपये मिळतात ते प्रचंड खुश झालेले असतात. एवढे पैसे त्यांनी कधीही पाहिलेले नसतात. तेव्हा मात्र आता अद्वैत इकडे जेलमध्येच असतो. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा पूर्ण दिवस तो जेलमध्ये राहिलेला असतो, दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येतं. तेव्हा मात्र अद्वैत विरुद्ध केस लढण्यासाठी आता एक नामांकित वकील आलेला असतो. आता ते पाहून सर्वांनाच धक्का बसतो. आता हा नामांकित वकील जो अद्वैत विरुद्ध लढणार आहे, तो वकिलाची फीस एवढी जास्त आहे की ती देणं सामान्य व्यक्तीला
कसं परवडेल या गोष्टीचाही आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. सर्वजणच आता असा विचार करत असतात. त्यांना वाटत असतं की असं कसं काय घडलंय. कला मात्र आता या गोष्टीचा फारच विचार करते. तेव्हा कलाला असं वाटायला लागतं की नक्कीच नक्कीच एवढा मोठा वकील जर इथं आलाय तर याच्या मागे कोणीतरी आहे, लीला कोणीतरी आणखीन सपोर्ट करतंय. आता कोर्टामध्ये अद्वैत हजर झालेला असतो. सगळ्या गोष्टी आता कोर्टामध्ये सुरू झालेल्या असतात. अद्वैतला आता प्रश्न विचारण्यात येतात की तुम्ही त्या गावामध्ये काय करत होता. तेव्हा अद्वैत सांगत असतो की माझी गाडी बंद पडली होती, माझा ॲक्सिडेंट झाला होता, रस्त्याला आम्हाला कोणी मदतही करत नव्हतं, म्हणून आम्ही एक बाजूबाजूच्या रस्त्याने चालत राहिलो. आम्हाला समोर एक गाव दिसलं, मग तिथं आम्ही थोडासा आसरा मागितला, आम्ही तिथे थांबलो. मग तो वकील म्हणत असतो की तुम्ही आसरा मागितला आणि कुणाची तरी आबरू लुटली, लाज नाही वाटत तुम्हाला असं करताना. तेव्हा मात्र आता जो अद्वैतचा वकील असतो तो उठतो आणि ऑब्जेक्शन म्हणतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड, अहो हे काय आरोप लावले जात आहेत आमच्या आशिलावर. तेव्हा जज साहेब म्हणतात की जे प्रश्न विचारायचे ते अर्थानिशी विचारा, आरोप करू नका. तेव्हा मात्र ते वकील म्हणू लागतात की मग मला सांगा तुम्ही गावामध्ये थांबलात मग काय झालं. तेव्हा मात्र अद्वैत सांगू लागतो की आम्ही तिथे थांबलो, मग आम्हाला त्यांनी आसरा दिला, मग आम्ही तिथे झोपलो. तेव्हा माझ्यासोबत माझी बायको म्हणजे कला देखील होती. तेव्हा मात्र तो वकील म्हणत असतो की ही तुमची बायको, अहो तुम्ही तिला बायको म्हणून तरी स्वीकारलंय का. आता या सगळ्या घरातल्या गोष्टी या वकिलाला कशा काय माहीत हा प्रश्न सुद्धा आता कलाला पडलेला असतो. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो ती माझी बायको आहे आणि मी तिला बायको मानलेलं आहे. तेव्हा मात्र आता तो वकील म्हणत असतो की हे तुम्ही खरं सांगताय का की बायकोकडून तुम्हाला तुमची बायको आवडत नाही म्हणून तुम्ही दुसरीकडे काही नजर टाकताय. आता इतका मोठा गंभीर आरोप केल्यानंतर अद्वैतला आता राग काय अनावर होत नाही. तोंड सांभाळून बोला असं आता मोठ्या अद्वैत बोलत असतो, कारण की अद्वैतला आता राग येत असतो या सगळ्या गोष्टींचा. आता अद्वैतचे चांगले दिनदोडे सगळे काढले जातात कोर्टात आणि मग या सगळ्या गोष्टींनी आता खूप मोठा राडा होणार असतो. अद्वैतला आता खूप जास्त राग येत असतो. त्याला इतकं वाईट वाटत असतं की त्याला त्या वकिलाचा जीव घ्यावा की काय अशी फिलिंग येत असते. आता इकडे अद्वैतचा वकील कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी सादर करू लागतो आणि मग तो सांगत असतो की आमचे क्लायंट हे निर्दोष आहेत, त्यांनी असं काही केलेलं नाहीये. सोबतच साक्षीदार त्यांची बायको त्यांच्या सोबतच होती. त्या रात्री ते दोघेही तिथे झोपले. आता भांग वगैरे या गोष्टी पिले गेलेल्या होत्या, त्यामुळे ते दोघेही बेशुद्ध अवस्थेतच होते आणि मग ते नंतरून दोघेही सोबतच होते. सो याच्या गोष्टीच्या पुरावा देखील आहे असं आता जेव्हा अद्वैतचा वकील म्हणत असतो तेव्हा मात्र तो समोरचा वकील असतो तो म्हणतो की या सगळ्या फक्त बाता आहे, या सगळ्यांमध्ये काही अर्थ नाहीये. झालंय तर मात्र वेगळंच आणि सांगितलं मात्र वेगळंच जातंय. आता असं म्हटल्यानंतर मात्र आता चांगलाच गोंधळ उडालेला असतो. अद्वैतला देखील कळत नसतं की हे नेमकं माझ्या आयुष्यात काय सुरू झालंय. आता कोर्ट कचेऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत का मी. आता जज साहेब म्हणतात की ठीक आहे बाकीची सुनवाई पुढच्या तारखेला होईल, म्हणून आता अद्वैतची कस्टडी मात्र तशीच ठेवण्यात येते. अद्वैतला काय कोर्टमधून आता सोडण्यात येत नाही, जेलमध्येच राहावं लागणार असतं त्याला. तेव्हा मात्र आता अद्वैत पुढच्या तारखेपर्यंत आता जेलमध्येच राहणार असतो. मधल्या वेळामध्ये आता कला पूर्णपणे स्वतःचं जीवाचं रान करत असते आणि अद्वैतला कशा प्रकारे वाचवता येईल याचाच विचार करत असते. ती अद्वैत पशी जाते. चांदेकर तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे तुला वाटतं का गं मी असं काही करील म्हणून. अगं तू माझ्यासोबत इतके दिवस राहिली, मला खरंच सांग ना. अगं मी खरंच वाईट नाहीये, मी खरंच अपराधी नाहीये गं. तेव्हा मात्र आता अद्वैत कलासमोर रडतच असतो. अद्वैत पूर्णपणे हतबल झालेला असतो. अद्वैत जो एक वाघासारखा राहणारा असतो तो आता शेळी झालेला असतो. याची त्याला फार जास्त लाज वाटत असते. त्याला खूप वाईट वाटत असतं की आपल्यामुळे आपल्या घराची इज्जत जाते, परंतु त्याने असं काही केलंच नाहीये असं तो आता छाती ठोकपणे सांगत असतो कलाला. तेव्हा मात्र कला म्हणत असते मला एक प्रश्न पडलाय चांदेकर की या गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त एका गोष्टीवरती लक्ष दिलंय. एवढा मोठा वकील, त्याची फी सुद्धा त्या कुटुंबाला झेपवणार नाही, त्यांचं उत्पन्न सुद्धा जेमतेम. मग या गोष्टीमध्ये नक्कीच कोणीतरी बाहेरचे असं वाटत नाही तुला, हे मुद्दामून केलं गेलंय सगळं. तेव्हा मात्र आता अद्वैत विचार करत असतो की आता हे कसं काय आपल्याला कळणार. तेव्हा मात्र कला म्हणते की तुम्ही काही काळजी करू नको. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर काही काळजी करू नको, मी आहे ना, मी आहे म्हटल्यावरती सगळं काही ठीक होईल. आत्ताच्या आता मी जाते आणि सगळी चौकशी करते, त्या मुलीचा सगळा बायोडाटा काढते आणि सगळ्या गोष्टींचा आता आपल्याला पुढे रेफरन्स मिळेल. सगळं तिने का केलं, कशासाठी केलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील
आणि खरा गुन्हेगार कोण आहे, हे याच्या मागे कोणाचा हात होता, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. मग आता कला त्या गोष्टीचा शोध घेऊ लागते. कलाच्या हाती आता काही लागलेलं नसतं. कला आता त्या गावात आलेली असते. गावात संपूर्ण चौकशी केलेली असते. जेव्हा कला ही त्या मुलीला भेटते तेव्हा त्या मुलीला विचारते, अगं तू असं का करून राहिली, अगं तुला पण माहिती आहे असं काहीच नाही आहे. तेव्हा मात्र ती मुलगी म्हणत असते की तुम्हाला काही माहिती नाही, तुम्ही पूर्णपणे भांगेच्या नशेत होता तेव्हाच हे सगळं घडलंय. तेव्हा मात्र कला म्हणत असते की असं शक्यच नाहीये, अद्वैत तसा नाहीच आहे, हे सगळं तुझा काहीतरी गैरसमज होतोय किंवा तू काहीतरी वेगळा अर्थ घेतीये. तेव्हा मात्र ती मुलगी काही आता कलाचं ऐकायला तयार नसते. तिचे आई वडील जेव्हा येतात तेव्हा मात्र कलाला ते हाकलूनच लावतात आणि म्हणतात की तुम्ही निघा इथून बाहेर, तुम्हाला आम्ही मदत करायला गेलो, तुम्ही आमच्या मुलीसोबत असं वागलात, खरंच 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 तुमची आता आम्हाला लाज वाटते, आम्ही का म्हणून तुम्हाला आमच्या गावामध्ये थारा दिला, आता असं ते बोलायला लागतात. तेव्हा मात्र कला आता तिथून निघून येत असते. आता मात्र कलाला एक गोष्ट लक्षात आलेली असते. अचानक घरामध्ये नवनवीन गोष्टी यायला लागलेल्या असतात. त्यांच्या घरामध्ये जेव्हा कला गेलेली असते तेव्हा मात्र इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी नव्हत्या, परंतु नंतरून एवढ्या गोष्टी आल्या कशा, असा प्रश्न आता कलाला पडलेला असतो. अचानक त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसली तिला आणि तिला भरपूर गोष्टी सुधारलेल्या दिसल्या, ज्या की आधी जेव्हा कला गेलेली होती तेव्हा दिसलेल्या नसतात. मग आता कला त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवणार असते. मग आता इकडे घरी रोहिणी आणि राहुलचं बोलणं सुरू असतं. त्यांना खूप आनंद होत असतो. ते म्हणत असतात की फायनली आता अद्वैत बिझनेसमधून सुद्धा बाहेर जाणार आणि आता तो कायमच जेलमध्ये सडणार. तू मात्र आता इथला राजा बनणार, कारण की दुसरा कोणताही पर्याय नाहीये. आणि आता अद्वैत आता या केसमध्ये चांगलाच गुंतणार आहे आणि याच्यामध्ये काही एक साधीसुधी गोष्ट नाही आहे, खूप गोष्टी इन्वॉल्ड आहे. तेव्हा मात्र आता रोहिणी आणि राहुलचं हे बोलणं चालू असतं. त्यांचा पुढचा प्लॅन असतो की आता पुरावे गोळा करायचे आणि ते अद्वैतच्या रिलेटेडच दाखवायचे. सगळ्या गोष्टी अद्वैतच्या आता तिथे उघड करायच्या आणि अद्वैतला आता कायमचं जन्मठेपीसाठी पाठवून द्यायचं, असा प्लॅन अद्वैत, राहुल आणि रोहिणीचा असतो आणि तो प्लॅन सक्सेसफुल सुद्धा होणार असतो. परंतु कला आता काय करते, जेव्हा ती घरी आलेली असते तेव्हा ती खूप विचार करत असते. एकटीच कला असते आणि तिथला खूप वाईट वाटत असतं. सरोज मात्र संपूर्ण गोष्टीसाठी कलालाच दोषी समजत असते. परंतु कला आता अद्वैतला वाचवण्यात बिझी असते. अद्वैतला काही करून तिला वाचवायचं असतं. अद्वैतवरती लागलेले आरोप तिला खोडायचे असतात. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की या सगळ्या गोष्टींचा आधार फक्त आणि फक्त त्या गावातली लोक आहे. मी आता बाकीच्या लोकांना सुद्धा भेटायला पाहिजे आणि जाणून घ्यायला पाहिजे काय झालं ते. म्हणून आता कला तिकडे जाण्यासाठी निघालेली असते. पुन्हा एकदा तिकडून ती ऑलरेडी हार मानून एकदा आलेली असते, परंतु तरी सुद्धा पुन्हा ती त्या गावात जाते आणि तिथं जाताना तिला एक गाडी दिसते. ती असते राहुलची आणि राहुलची गाडी बघून मात्र तिला आता धक्का बसलेला असतो. मग राहुल नेमकं काय करायला आला इथं, कशासाठी आलाय तो इथे, हे बघण्यासाठी आता ती राहुलला कळू न देता या सगळ्या गोष्टींचा ती आता आढावा घेत असते. तिच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की राहुल इथे बिगर कामाचा नाही आलाय, तो नक्कीच इथं काहीतरी काम घेऊन आला असणार आहे. एकतर तो काहीतरी इथे शोधायला आलाय किंवा काहीतरी करायला आलाय, याच्याशी काय संबंध, असा आता बरेच विचार कलाच्या डोक्यात सुरू असतात. तेव्हा मात्र आता राहुलने एक पैशाची छोटी बॅग काढलेली असते, एक गड्डी काढलेली असते आणि तो पैशाचा बंडल त्या मुलीच्या आईबापांकडे देताना तो दिसत असतो. तेव्हा मात्र आता कला म्हणत असते की अरे बापरे, म्हणजे याचा अर्थ यांच्या घरामध्ये जे पैसे येत आहे ते हे राहुल पुरवतोय आणि राहुल, आता हे सगळं याच्यामध्ये राहुल इन्व्हॉल्व आहे, ही गोष्ट आता कलाला लक्षात आलेली असते. कला मात्र तेव्हा काही बोलत नाही. कलाच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते की केस खोटी आहे ना, मग ठीक आहे, आणि सोबतच आजूबाजूचे जे साक्षीदार आहेत ते सुद्धा खरे तर असतील. म्हणून आता कला राहुलला जाऊन देते आणि आता तिथे वाट बघत असते की आजूबाजूच्या गावातले कधी येतील. त्या कार्यक्रमात जे काही सोबत होते त्या लोकांशी आता तिला बोलायचं असतं. मग आता कला ही बाकीच्यांना सुद्धा विचारते, परंतु कुणीही तयार होत नसतं साक्ष द्यायला. परंतु आता एक व्यक्ती तयार झालेली असते कोर्टामध्ये. त्यावेळेस मात्र ती व्यक्ती लगेचच कोर्टामध्ये आलेली असते दुसऱ्या दिवशी आणि कोर्ट आता सुरू झालेलं असतं. तेव्हा ती व्यक्तीला समोरचे वकील विचारत असतात, तुम्ही कुठं पाहिलं, तुम्हाला काय माहिती की यांच्यामध्ये काय झालंय किंवा नाही झालं, यांनी जबरदस्ती केली किंवा नाही केली. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की आम्ही बघितलं की हे दोघे नवरा बायको हे एकाच रूममध्ये होते आणि ते परत बाहेर आलेच नाही, कारण की मी त्या दिवशी भांग प्यायला नव्हतो. आता असं इतकं बोलणं देखील
देखील असतं तरी देखील कोर्ट काय ऐकायला तयार नसतं. आता मात्र त्या मुलीने नवीनच नाटकं करायला सुरुवात केलेली असते. कोर्टामध्ये येऊन रडत बसायचं आणि स्वतःची अवस्था इतकी वाईट झाली आहे जसं काही खूप अन्याय झाला आपल्यावरती असं बोलून दाखवायचं. आता मात्र कलाने एक भयानक युक्ती केलेली असते. आता कला या सगळ्या गोष्टींना एक्सपोज करणार असते, परंतु आता कोर्टाने अद्वैतला एक फायनल निर्णयासाठी बोलवलेलं असतं. आता अद्वैतचा निर्णय होणार असतो. अद्वैतला नेमकी जन्मठेप होणार की अजन्म कारावास होऊन फासावरती जाणार, या सगळ्या गोष्टींची आता तारीख ठरणार असते. कलाने आता एक युक्ती केलेली असते. राहुल आणि त्या माणसांचे फोटो काढून घेतलेले असतात आणि राहुल विरुद्ध तिने आता पुरावा तयार केलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा अद्वैतची फायनल सुनावणी असते त्यावेळेस मात्र अद्वैतवरती भरपूर आरोप लावले गेलेले असतात आणि ते खरे करण्यासाठी त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट सुद्धा फेक तयार करण्यात आलेले असतात आणि त्याच्यामध्ये अद्वैत आता पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि गुंतून गेलेला असतो. अद्वैतचा वकीलही आता काही करू शकत नसतो. अद्वैतचा वकीलही आता पूर्णपणे वैतागलेला असतो, कारण की त्याच्याकडेही दुसरा काही पॉईंट नसतो, कारण की पुरावेच आता त्यांच्या समोरच्यांकडे असतात. आता मात्र या सगळ्या गोष्टी या त्या व्यक्तीने केलेल्या असतात आणि मग त्यानंतर आता कला ही अद्वैतची आता फायनल सुनावणी कोर्टात होणार असते. त्यासाठी आता सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात. सर्वांनाच आता उत्सुकता असते की नेमका काय निकाल लागणार. त्या मुलीविषयी आता सगळ्यांनाच एक सहानुभूती असते. सर्वांनाच अद्वैत हा एक राक्षसी, एक रेपिस्ट वाटत असतो, तरी देखील कलाला मात्र तसं काही वाटत नसतं. कलाने आता अद्वैतच्या सपोर्टिंगसाठी आता खूप मोठे पुरावे तिने आता गोळा केलेले असतात. तिने सगळा फाडशा पाडलेला असतो. आता तिने राहुल आणि रोहिणीचा पूर्णपणे पर्दाफाश केलेला असतो. परंतु आता नेमकं कला कशा प्रकारे अद्वैतला वाचवेल, कोर्टामध्ये कसं आता ती सगळं समोर घेऊन येईल आणि राहुल आणि रोहिणीचं सगळं सत्य कोर्टासमोर घेऊन येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीने अद्वैतवरती ही कंप्लेंट केली तर याच्या मागचं नेमकं कारण काय होतं आणि त्याच्यानंतर ही राहुल आणि रोहिणी एकत्र येऊन जे काही घडलं याचं नेमकं कारण काय होतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 अशी कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका. तर आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद, जय महाराष्ट्र.